राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणाऱ्या अनुदान घोटाळ्याने खोपोली शहरातही संतापाचे वादळ उठवले. जिल्ह्यातील अनेक विषयांवर संघर्ष करणारी ताराराणी ब्रिगेड संस्था स्वतः या प्रकरणात उतरणार असल्याचे समजले जाते. अनेक शिक्षण संस्थेतील विषयात स्वतःच्या वादाच्या भोवऱ्यात असलेले शिक्षण मंडळ व त्यांनीच केलेल्या तक्रारीनंतर कोट्यवधींच्या अनुदान गैरव्यवहाराचे धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ पदाधिकारी तसेच विद्यमान आणि माजी प्राचार्यांची नावे चर्चेत आल्याने संपूर्ण खोपोली शहरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ताराराणी ब्रिगेडच्या वंदना मोरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले. आज आपण शाळेमध्ये ज्यावेळेला विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत होतो, या देशाचा भावी नागरिक असतो. त्या ऍडमिशन मध्ये ते पालक त्याचं ऍडमिशन काळापासून तो शिकेपर्यंत, उच्च शिक्षण घेईपर्यंत अनेक स्वप्न त्यांनी आपल्या मुलांसाठी साकारलेली असतात. त्यामध्ये पालकांची देखील स्वप्न असतात आणि अशा वेळेला आपण त्या शाळेमध्ये घातल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जर त्या शाळेमधल्या अनेक होत असलेल्या अनधिकृत गोष्टी किंवा जो काही भ्रष्टाचार असेल, जो काही देणगी प्रकार असेल आणि अशा पद्धतीने कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये जर निंदनीय आणि भ्रष्टाचार चालत असेल तर प्रथम आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतोय आणि जर त्यांनी हे काम नाही थांबवलं तर निश्चितपणे आमची आंदोलनात्मक भूमिका असते आणि महाराष्ट्रातल्या अनेक शैक्षणिक चळवळींमध्ये काम करत असणाऱ्या लोकांचा अनेक ठिकाणचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस काढलेला आहे. त्यामुळे आपण आता जो उल्लेख केलेला खालापूर तालुक्यातील, तर तो खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं जर गैरवर्तन होत असेल तर निश्चितपणे आम्ही ते हटवण्याचा प्रयत्न करू नये आणि करूच. निश्चितपणे आम्ही प्रथम विनंती करू हात जोडून की हा घोटाळा थांबवा आणि जर त्यांनी नाही थांबवला तर शालेय शिक्षण मंत्री आहेत, दादासाहेब भुसे आहेत, राज्य पातळीवर आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत जाऊ आणि अशा शाळांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची मागणी करू. लढवय्या नेत्या वंदनाताई मोरे यांच्या इशाऱ्यानंतर खोपोली शहरातील विविध सामाजिक संघटना, पालक आणि नागरिक आक्रमक भूमिकेत येताना दिसत आहेत. आगामी काळात खोपोलीकरांच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारले जात आहे अशी खात्रीशीर माहिती ही समोर येत आहे. शिक्षणाच्या पवित्रेवर डाग लावणाऱ्यांना या व्यवस्थेतून हद्दपार करा अशी ही मागणी या निमित्ताने जोर धरत आहे आणि या लढ्याची ठिणगी भविष्यात आंदोलन स्वरूपात राज्यात विधिमंडळात उमटून पेट घेत क्रांती घडवेल अशी चित्र दिसत आहेत. खोटे बनावट डॉक्युमेंट करून विना अनुदानित शाळा अनुदानित दाखवून त्यामध्ये तसं शासनाचं अनुदान त्या ठिकाणी मंजूर करून शिक्षकांना त्याचा पगाराचं वाटप केलेलं आहे आणि त्या बनावट जे डॉक्युमेंट आहेत त्याच्या संबंधी आणि तपास